मगासपासून मी आपल्या बरोबर बोलतोय, प्रत्येक कार्यक्रमाची माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. पण आता आपला कार्यक्रम असा आहे की त्या कार्यक्रमाबद्दल परफॉर्मन्स जास्त बोलू शकतात, चांगल्या पद्धतीने बोलू शकतात, तज्ज्ञ म्हणून पण आणि अनुभवी म्हणून पण. कारण विषय इथे वेगळा आहे आणि विषय आहे क्लासिकल टू सुफी. तर त्या अगोदर आपले परफॉर्मन्स आहेत सायली आणि श्रुती, त्या तुमच्याशी संवाद साधतील आणि मग कार्यक्रमाला सुरुवात होईल. नमस्कार, मी श्रुती अंबिकर. खरं तर आम्ही परफॉर्मन्स नंतर बोलणार होतो, पण त्यांनी आग्रह केला. तर नृत्यकाविषयी बोलायचं झालं तर आपण असं म्हणतो, कोणत्याही नात्यात सूर जुळले की सगळं जमतं. पण आमच्या बाबतीत सूर आणि ताल हे दोन्ही जुळले आणि म्हणूनच नृत्यकामची सुरुवात. पहिला स्टुडंट, पहिला कार्यक्रम, ते आज 30-35 स्टुडंट्सना घेऊन त्यांच्याकरता खास केलेला हा कार्यक्रम. इथपर्यंतचा प्रवास हा खरंच खूप ओव्हरवेल्मिंग आहे आमच्या दोघींकरता. आणि दुसरं बोलायचं झालं तर जसा चांगला गुरु शिष्याच्या नशिबात लागतो, तसेच चांगले शिष्य गुरुच्या नशिबी लागतात. तर नृत्यग्राम दोन्ही बाबतीत नशीबवान आहे असं मी म्हणेन. कारण त्या ज्या पद्धतीने तुम्ही त्यांना कौतुकाची दाद देतात, त्यांचं कौतुक करत होता, तर हीच खरी आमच्याकरता पावती आहे, तेच आमचं समाधान आहे आणि आमच्या दोघींचा तो अभिमान आहे. सो तुम्हाला एकदा थँक्यू. अशीच तुमची कौतुकाची थाप नृत्यग्रामला आणि आमच्या कलाकारांना मिळत राहू. असेच नृत्यधारासारखे अनेक कार्यक्रम आम्ही तुमच्यासमोर सादर करत राहू, हीच नटराजाच्या चरणी मी प्रार्थना करते. धन्यवाद. सगळं श्रुतीने ॲक्च्युली बोललेली आहे, त्यामुळे मला वेगळं काही बोलायची गरज नाही आहे. पण मी एकच सांगेन की सध्याचा जो रील्सचा जमाना आहे त्याच्यामध्ये हे जे काही चाललं आहे ना, हे रिअल आहे. कारण इथे तुम्हाला रिटेक्स नाही आहे, इथे वन टेकमध्ये जे होईल ते इथे करावं लागतंय. चुकलात तर चुकू देत, आम्ही सगळ्यांना सांगतो, चुकलात तर चुकू देत, पण रिटेक्सची सवय लावू नका. कारण कलाकाराचं मंचाशी जे नातं असतं ना, ते त्या रील्सच्या रिटेक्सची नसतं. डेफिनेटली ते शोकेससाठी इम्पॉर्टंट आहे, पण इथे जो येतो आणि हे जे काही आहे ना, तेव्हा आम्ही भरून पावलो असं समजतो. थँक्यू सो मच. एकच मिनिट मला अजून थोडं बोलायचं. नृत्यग्राम ही फॅमिली उभी करताना आमच्या दोघींच्याही फॅमिलीने आम्हाला खूप समर्थपणे साथ दिली. त्यांच्यासारखे रसिक घरात होते, म्हणून आम्ही दोघे आज कलाकार म्हणून तो खऱ्या अर्थाने उभे आहोत. सो आमच्या परिवार करता थँक्यू. आणि यू आर नो एक्सटेंडेड फॅमिली, सो तुम्हालाही परत एकदा थँक्यू. सागर रामचंद्र काकडे. हां, जरा आपण आपला परफॉर्मन्स पुढचा आहे सर. सो पुन्हा एकदा सर्वांना नम्र अभिवादन करून आमच्या पुढच्या परफॉर्मन्सची सुरुवात.
Thank